उजनी धरणामधून सोडलेलं पाणी आज चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये पोहोचलंय। त्याच्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय। ही सध्या दृश्य आपण पंढरपुरातली बघतोय। चंद्रभागेच्या नदीपात्रातून या सगळ्या संदर्भातले आणखी तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांच्याकडून। उजनी धरणामधून आज पंढरपूरमध्ये सोलापूर असेल, सांगोला असेल या पिण्याच्या पाण्यासाठी 6000 क्युसेसचा विसर्ग सुरू होता। आपण बघितलं तर तब्बल 5 दिवसानंतर आज पंढरपूरमध्ये आज पाणी पोहोचलेलं आहे। एकंदरीत आपण बघितलं तर दररोज हजारो भाविक या चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेत असतात। आपण बघितलं तर या चंद्रभागेमध्ये पाणी सोडल्यानंतर सांगोला असेल नदीकाठच्या पाणी पुरवठा योजनेसाठी हे पाणी सोडलेलं आहे। जवळपास 15 ते 20 दिवसानंतर सोलापूरच्या औंज बंधाऱ्यामध्ये हे पाणी पोचणार आहे। आज आपण बघितलं तर आज पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये पाणी पोचल्यानंतर वाल्मिकी संघटनेच्या वतीने आज व नागरिकांच्या वतीने आज पूजन पाण्याचं केलं जातं आहे। आपण बघितलं तर आज या पाण्यामुळे आज कित्येक भाविकांना बरेच दिवस झालं स्नान करता आलं नव्हतं आणि आज आपण बघितलं चंद्रभागेमध्ये आज नौका विहार करताना पण आपल्याला भाविक दिसत आहेत। चंद्रभागेमध्ये स्नान करतानाही आपल्याला दिसत आहेत आणि आज या पाण्यामुळे जवळपास सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर आणि सोलापूर या तिथल्या नागरिकांच्या आता आपल्याला तहान भागलेले आपल्याला आता दिसत आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।